अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे तुम्हाला येते म्हणा तर तुम्ही काही त्याला काही आम्ही काही करू शकत नाही. लोकांना खरं सांगू का, कीर्तन सुद्धा मनोरंजनाचं साधन वाटतं. तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो रे आम्ही, आम्हाला काय गरज आहे, सगळं कळतं तुम्हाला कळत नाही, सगळं कळतं की कळत कसं नाही. हा एखाद्याने सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावं त्याला पंढरपूरला, येईल का तो? लाजेल तो जीवाला. आज नाही गे, आज खाल्ले, उद्या जाऊ द्या, उद्या काय पवित्र होता तुम्ही असलं काय. अहो यांचं तर जाऊ द्या, काही काही घरच्या बायकाच खतरनाक आहेत. तीच म्हणते रविवार आहे आज आणा की, तुम्ही बी का मी बी खाऊ, लेकराला बी देऊ. असली बायको नसलेली बरी रे. तुम्हाला मी बहीण म्हणून सांगते बघा, मुलगी कमी जास्त सुंदर असली तरी चालेल, पण मुलगी अशी करा की तिच्या आई वडिलात आणि तुमच्या आई वडिलात फरक करणारे जे संस्कार प्रबळ असते अशी मुलगी करा. ती घरच वैकुंठ करेल तुमच्या. पैशाचा विचार करून पोरगी करू नका. आणि तुम्हालाही सांगते, पैसा बघून पोऱ्या संग लग्न करू नका. लयच अवघड आहे पोरींचं पण असं विनाकारण नाही ग. आणि 2 दिवसाच्या प्रेमासाठी आई बापाच्या नावाला कलंकही लावू नका. तुम्हाला बहीण म्हणून सांगते बघा, रात्री बेरात्री उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, जिजलेले पाय सुरकत्या पडल्या चेहरा बघा त्याचा. काही गरज नाहीये त्याला कष्ट करायची, फार कमावलंय त्याने. अहो तुम्ही जन्माच्या आधीच बंगला बांधला असता त्याने, तेव्हाच गाड्या घेतल्या असत्या. तुमच्या भविष्यासाठी त्याने प्रत्येक गोष्टीचा त्याग स्वतःच्या केलाय. 4 माणसात नजरवर करून बोलता येत नाही जर पोरगी कुठे गेली तर. आणि काय अधिकार आहे तुम्हाला तुमच्या बापाकडनं स्वाभिमान हिरवून घ्यायचा? आणि जगताला तर नीट जगा की, आकाश ठेंगणं पडेल एवढी प्रगती करा, पण बापाच्या नावाला कलंक तुमच्यामुळे लागेल असं जिंदगीत कधी वागू नका. बाकी नाही काही केलं तरी चालतं, एवढंच करा फक्त. काही नाही ग पोरींनो, बहीण म्हणून सांगते, एका प्रश्नाचं उत्तर द्या. जो स्वतःच्या आई बापाचं झाला नाही तो तुमचा काय होणार आहे? आणि जो तुम्हाला पळून ये म्हणतो आईबाप सोडून, तो तुमची काय कदर करणार आहे का? डोक्यात विचार करत जा की या गोष्टीचा कधी. ज्या आईबापाने आजपर्यंत सांभाळलं तुम्हाला 18-19 वर्ष, त्या आईबापाला सोडायला लावतो तो नवरा तुमचा संसार सुखाचा तरी कसा करेल? वेडी नव्हती पहिली माणसं. कुठल्याही गोष्टीवर विश्वास आणि पैशावर तर नकाच ग माय. आणि पोरगा जरा निर्व्यसनी नवरा करा, म्हणजे ही जरा व्यसन सोडतेली. अरे आणि तुम्हाला मी सांगते पोरांनो, कमवा पैसे, ह्यासला कुणाच्याही मागे लागू नका. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकून गुरीच भेटती पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, हँडसम, गुड नेचर, किती चांगला स्वभाव असू द्या तुमचा, खिशात दमडी नसली ना, छपऱ्या पोरीला सुद्धा म्हणावं लागतं वय म्हण की, वय म्हण तू तरी, वय म्हण. ती बिकर कशाला अवस्था करतात? अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे पैसा कमवा. लय ताकद आहे पैशात दादा, काय सांगायच तुम्हाला, लय अवघड आहे. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर महाराज बी मूर्ख आहे. लय जगात पैशाला किंमत आहे दादा, काय सांगायचं. पैशावाल्याचं सगळं खपतं, पण कमवा. मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, माणसं मागं पुढं फिरावी, तरी गळ्यात तुळशीची माळ असावी, तरी निर्व्यसनी असावा, तरी कपाला गंध असावा, आणि लोकांना ओरडून सांगावं या संपत्तीपेक्षा ही माळीची संपत्ती जास्त मौल्यवान वाटते. कमवून दाखवून सांगा. एवढं कमवलं पण हे सोडलं आणि गंध बिन लावी जरा. उद्या परवा कुठं मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधलाय, नेमका पुरायचा आहे का जाळायचा आहे. एवढा मेळ लागावं म्हणून गंध लावी जा आपलं. सायंटिफिकली सांगते, करंगळीच्या शेजारचं बोट, अनामिका नाव तिचं, इथे हृदयाची तार जोडली म्हणजे ती नस जोडलेली असते. इथून इथे स्पर्श झाला, मग चंदन लावा, बुक्का लावा, अष्टगंध लावा. जिथे लावताना त्यावेळेस तुमची पॉझिटिव्हिटी वाढते. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेडे गवसली कुंडलिनी शक्ती, बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. योगी येतो ही करीती, परी कर्मे तीर्ण बंधी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ही ताकद.
आणि आपला जो वारकरी संप्रदाय आहे हा नाथ संप्रदायापासून चालत आला. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे ज्ञानदेवा सार, ज्ञानदेवे रचिला. हे इतकं सामर्थ्य आहे. जर योगित्व आपल्याला मिळत नाहीये, कमीत कमी सामर्थ्याने साधी सुरुवात तर करूया. आता मी जे सांगितलं ते आपल्याला जमणार आहे का? आपण समाधी लावू शकतो का? नाही ना. मग काय करूया? हरिमुखे. आपण काय करू शकतो? तुळशी माळ, गोपीचंदन, हृदयी कळवळा. पण नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे न लगती सायस जावे, सुखे येतो घरा. एवढं करा की काय हरकत आहे. पण मी साधं विचारते, रात्री बेरात्री प्रवास करताय तुम्ही आमच्यासारखं एखाद्या वेळेस, रात्री 2:30-3 वाजता तुम्हाला रस्ता विचारायचा, गुगल मॅप चुकवतोय, एखादा माळकरी माणूस दिसला, त्याला रस्ता विचाराल का नाही विचाराल? बरं, विचारताना भीती वाटेल का? का नाही वाटणार? माळकरी तो असं वाटेल पंढरीच्या मालकाचं लेकरू आहे, हा जीव पणाला लावल, पण चुकीचं मार्गदर्शन करणार. आणि त्याच ठिकाणी पिदाड दिसलं तर मी तर म्हणून गाडी तळ्यात जाऊ दे, पण ह्याला विचारू नको, तिकडे कडेलोट करते गाडी. चुकीचं मार्गदर्शन नको. संगत चुकीची लागली की त्रास, चुकीच्या माणसाचं ऐकलं की त्रास. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही माऊली, पण भलता देव भेटला की लय त्रास होतो. आहान होय काय कमी त्रास देतो का? कल्पनेची बाधा. ही संत मंडळी इमॅजिनेशनचं जग जगतो रे आपण. लय अवघड आहे आपलं. विनंती माझी, विषयाकडे या. जयाचे आहे का धड नाही, तयाचे परित्र पुस्ते. काही माऊलींचं म्हणणं आहे माझ्या, मालक शहाणा असावा, जगणंच योग्य ठरतं. द्वैताची झाडणी गुरुविना तया कैची कीर्तन. काय कीर्तन करणार आहे आपल्याला, आणि काय कीर्तन होणार आहे आपल्या नामचिंतनाचं? याच्यासाठी काय करावं? सामर्थ्याने अखंड चिंतन, तयाचा हरी कर. मागचा पुढचा नाही विचार करायचा, कोणाचंच ऐकायचं नाहीये. संतांच्या पलीकडे संत सांगतात, आम्हाला माहित आहे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन, म्हणून आम्ही तुमचं ऐकतोय. आणि ते हिताच आहे. हित कळलं ना, धन्य माता पिता. या विषयाकडे मग कुळी कन्यापुत्र, जेवढा अधिकार मुलाचा तेवढाच अधिकार मुलीचा सुद्धा. माय ताकद आहे आपल्यात सुद्धा. तुम्हाला म्हणलं नावलीसाठी आधी परमात्मा आला. तुकोबांना 2 बायका, रखमा आणि जिजाबाई. तुम्ही फार हौसेनं ऐकू नका, देवानं काही हौसेनं केलं नाही. पहिली बायको रखमाबाई तुकोबारायांची, त्यांना बाळ होत नाही म्हणून आईबापाने हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव बी लय खतरनाक महाराज. 2 बायका, रखमाबाई आणि जिजाबाई. जिजाबाईचंच नाव आवली. हा, 2 जिजाबाई झाल्या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा राहिला. 2ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या महाराज. ते ताकद दोन्ही जिजाऊंमध्ये. हा, ती जिजाबाई गरीबाची नव्हती. पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे साखराची तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या, आणि मांडळच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. जागेल किंमत आहे ना. 3600 एकर, 1425 माणसं एका दिवशी हाताखाली तिच्या बापाच्या. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारलं. तुमची 3 टाइम खाती, तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलं, मी हाय म्हणून सांभाळलं, 3दा खाऊन म्हणती. काय खरंय तुमचं? हा, पण खरं आहे म्हणा. आवलीसारखी बायको भेटाय तुम्ही बी तुकोबा लागता की. आपला तुकोबा 6च्या पुढं कुठल्या गलीला गेला सुधरत नाही. यांना काय आवली भेटणार? सगळं कळतं तुम्हाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? सगळं कळतं दादा, नाटक करताय ती. कसं कळत नाही? पिताळ कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं तुम्ही? कुठं पडतं ती? त्याला माहित आहे मधी कार्यक्रम तमाम, कडाला वाचतोय, सगळं कळतंय त्याला. आता मार मार बायकोला रात्री मारत, सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. हात वळायचा बरं कळतो. आता काय करायचं? माय पिले ना, टोपल्यावर शेळीच्या लेंड्यात समोर नेऊन ठेवायच्या. त्यांना म्हणायचं काळे मनुकय ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का ग माय? किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय का मी लेंड्या. सगळं कळतंय त्यांना, नाटकं करतात ते, सगळं कळतंय. आणि ती बायकांनो डोक्यातलं काढा बरं का, इंजेक्शन औषधानं दारू सोडते काय नाही हो का.
जवळ मनावर ताबा नाही तवर व्यसन सुटत, संगत योग्य लागत नाही व्यसन सुटत. असं इंजेक्शन न दारू सुटली असती ना, महाराष्ट्राच्या बायांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं आणि असं रातचं झोपीतच दिलं असतं की मध्यरात्रीच दलिंदरा. नाही ग बायका मला खोलीत नेऊन सांगतात लय पियतोय ओ, सांगा त्यांना काय सांगा, ऐकतं का ते? बरं एखाद्याला सांगायला गेलं ना दादा पेत जाऊ नका, ती चार माणसं तुझ्या काय बापाची पेतो का म्हणलं हाय का इज्जतीचा पंचनामा. विड्याला सांगायचं, ज्या माणसाला संगत चुकीची आहे त्या माणसाला समजून सांगण्यात मजा. जेवढी ताकद अर्जुनात तेवढीच ताकद करण्यात. जगाच्या मालकानं स्वतःच्या रथात बसवलं कृष्णाने कर्णाला, गंगेच्या किनारी येऊन सांगितलं मी तुला सांगतो कोण आहेस तू. अरे साधा सुद्धा नाही, सूर्याचा मुलगा तू, आंधळ्याच्या पोराशी मैत्री शोभते का रे तुला. एवढं बोलूनही कर्णाला कळलं. कर्ण म्हणले सगळं कळतंय देवा, पण मला असं वाटतं ज्या दुर्योधनाने माझा सायम साथ दिली, अहो चालायला लागलो आम्ही रस्त्यानं, कधी तर मला पालखीत बसवायचंय आणि स्वतः पुढं चालत चालायचंय. एवढं मन ज्याचं मोठं त्याची मैत्री सोडावी तरी कशी. कृष्णाने सांगावं आंधळ्यासोबत राहून तूही आंधळा झालास की रे. तुला पालखीत बसवलं जातं कारण तुझं अस्तित्व त्याच्यापेक्षा फार मोठं आहे. तू जर त्याच्यासोबत चाललास तर अख्खं विश्व तुला राजा समजणार आहे. अर्जुनाला दुर्योधनाला नाही करणार, लक्षात ठेव. म्हणून तुला पालखीत कौतुकाच्या पालखीत लपवलं जातंय आणि दुर्योधन स्वतःचं अस्तित्व जगाला दाखवतोय, ही कूटनीती वापरतोय, हे आज तरी डोक्यात घे. एवढं सांगूनही कर्णाने ऐकलं. आता मी तुम्हाला विचारते मांडळकर, संगत देवाचं ऐकू देत नाही, एका कीर्तनकाराचं काय ऐकू देणार आहे? कर्णासारखं व्यक्तिमत्व जर देवाचं ऐकत नसेल तर तुमच्या आमच्यासारख्याचं काय ऐकणार आहे? संगत. विठेवरचा मालक ज्यांना गुरु समजतो, या जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. द्रोणाचार्य म्हणजे 7 मंडल केंद्रबिंदू ज्यांनी चक्रवी वकलं ते द्रोणाचार्य. विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, त्यांचा मुलगा संगतीमुळे वाया गेला, नाव त्याचं अश्वत्थामा. आजही मोक्ष नाहीये त्याला. संगत इनमिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इनमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन तो ज्यानं द्रौपदीच्या केसाला धरून मंडपामध्ये ओढत आणलं. दुर्योधन तो ज्यानं कर्णाच्या मैत्रीचा चुकीचा गैरवापर केला. जयद्रथ तो अभिमन्यू चक्रव्यूहात पडलेला असताना त्याच्या मानेवर लाद घातली. आणि सगळ्यात दलिंदर ज्याच्यामुळे महाभारत घडलं, शकुनी मामा. अख्ख्या गावात एकतरी शकुनी असतोच, असतो. एवढा जरी सुंदर कार्यक्रम करायला तुम्ही लागले, 2-4 तरी खोट बोलणारच, ती त्याच्या गटातली असतात. ते म्हणणार हा त्याचं काय असतंय, लोकांचंच खायचं लोकांनाच द्यायचं. कोणी म्हणलं की नाही, अरे काय सांगायचं, त्या शिवजयंती उत्सव मंडळाने काय सुंदर शिवलीलाताई पाटलांचं कीर्तन ठेवलंय म्हणे शिवजयंती निमित्त. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काय गरज आहे का, मरल ना ते ठेवणारा, जुगू देन बाबा त्याला. लय अवघड आहे लोकांचं. लोक स्वतः काही करत नाहीत, करतायत त्याला करू देत नाही. पण जाऊ द्या, लोकांचा विचार करायचा. अनंत वाचाळ मला विचार, मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी. ट्रोलिंगच्या काळामध्ये मला जी माझी माणसं वाटायची तीच माणसं सगळ्यात पहिल्यांदा विरोध करायला माझ्या पुढे उभा होती. पण मी कोणाला दोष दिला नाही, पण जायच्या अगोदर मी त्याही माणसांना विचारलं होतं जाऊ का बाबा. मला एक गोष्ट कळली, जोपर्यंत प्रसिद्धी आहे तोपर्यंत सगळे म्हणतात आमची ओळख आहे. एकदा प्रसिद्धीला कलंक लागायला सुरू झाला, कोणीच ओळख देत नाही हो, तेव्हा कळलं जगात सगळे पाठ फिरवतात, वाईट काळात जे पाठीशी घालतात ते फक्त मायबाप असतात, म्हणून त्यांनाच विठ्ठल रखमाई समजून अखंड आयुष्य जगायचं. सगळे साथ सोडतात पण मायबाप सोडत नाही. मी जगले ती माझ्या मायबापामुळे. मी निर्भीडपणे नजर वर करून एवढ्या माणसात बोलते कारण माझा बाप विठ्ठलासारखा माझ्या पाठीशी खंबीर उभा असतो.
माझ्या मायबापानं सांगावं, जोपर्यंत आम्ही तुला चुकलं म्हणत नाही तोपर्यंत तू काहीच सोडायचं नाही. ज्या दिवशी आम्ही म्हणू तुझं चुकलं तू व्यासपीठावर उभं राहायचं नाही. याच्यामुळे जगले मी. पण तुम्हाला अनुभवावर सांगते पोरींनो, जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल की मायबापाच्या पलीकडं कुणीच आपलं नसतं. आणि तुम्हाला कळेल पोरांनो, जी 4 माणसांना मिळाली तुम्ही बापाला म्हणता ना ह्यांना बोलायचं कळत नाही, तुमच्यावर वाईट वेळ येऊ द्या, ते 4 माणसं तुमच्या पाठीशी उभा राहणार. तुमचा बाप तुमच्या डोक्यावर हात ठेवून सांगेल, काळजी करू नको, तू कोणाचं वाटोळं केलंय, तुझं वाटोळं व्हायला, दोघं मिळून पुन्हा वैभव निर्माण करू, फक्त विश्वास ठेव, या बापावर मी पाठीशी येतो. बाप सगळं पणाला लावेल पण तुम्हाला मरू देणार. बाकीचे मरायला रिकामं सोडतील तुम्हाला, असं काही फरक नाही पडत कोणाला मेल्यावर, फक्त तुमच्या आईबापाला फरक पडतो. बाकी कोणालाच नाही दादा, कोणालाच तुमच्या आयुष्याचं काही घेणं देणं नसतं. उलट लोकाला तमाशा बघायला आवडतो, आपल्या घरातला लोकाला भारी वाटतं. मग तुम्हाला सांगते, तुमचं न सुनाचं जमत नाही, तुमचं न सासूचं जमत नाही, जिंच्या धरू माऱ्या करा, पण बेडरूम मध्ये करा. दारात आलं की मिठी मारूनच या. शेजारणीला वाटलं पाहिजे एवढं कसं जमतंय, माय जळू दी की जळू दी, तिला लय वाईट वाटतंय तुमचं जमायला लागलं की. काही नसतं माय कोण कुणाचं. तुम्हाला तुमच्या सासूशिवाय कोणी नाही, तुम्हाला तुमच्या सुनाशिवाय कोणी नाही. पाया पडते तुमच्या, तुका घरात द्वेष निर्माण करू नका. ज्या घरात शांती नाही त्या घरात लक्ष्मी नांदत. ज्या घरातल्या बाईच्या चेहऱ्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंद आहे आणि ज्या घरातल्या पुरुषाच्या नीतिमत्तेला कधीच धक्का लागला नाही त्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही. हे धर्मशास्त्र आहे आपलं. वाणी रसवती यस्य यस्य चमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. होती जे सात्विक, हे संभाळा. तयाचा हरिक. मग ती तुकोबाची पत्नी आवली, लक्षात आहे ना, तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही थोडेफार, हा शेतकरी तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकरीत कौतुकानं सांगा. बायकाचे कसे बोलतात, अध्यक्ष, सचिव, सदस्य, चेअरमन, आपण मी सांगायचं शेतकरी. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मन गटात आहे, त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा, तळतळाटाचा पैसा येत नाही. त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, जे कष्टावर उभं असतं त्याला कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का, मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा लावावा लागतो. काटा मोडला, जिजाबाईला त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. जगाचा बाप वैकुंठ सोडून आला, पाठीमागे धावला, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, आपण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. तयाचा हरे ग. अशा सात्विक बाईसाठी का जगाचा मालक येणार नाही? अरे जिजाऊसाठी आला, तिचा पाय स्वतःच्या हातात घेतला, थुका लावून काटा दिसतो का पाहिला. राग रखमाईला आला. रखमाई म्हणली, का हो देवा, विश्वोत्पत्ती आधी हे तवे, मुंगीच्या पायातल्या पंजरातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला, थुका लावून काटा बघताय, दिसना होय तुम्हाला? एवढं तुम्हालाही कळतं की देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आहे आणि काटा काढणारे आम्हीच आहे. राहिलेल्या 2-4 काय निस्त्या तोंड आले तुझ्या काय नेडी. अगं ह्याला नाही कळायचं पण त्याला कळल ना, त्याच्यासाठी म्हणा पाहुली चाटती. अरे बोल सुखी संसाराची, सुखी संसाराची पाहुली चाटती. वा